तर एक रंगतदार सामना आपल्या समोर येतोय. खूप सुंदर क्रिकेट आपल्याला 40+ पाहायला मिळेल. विरल नायर जे ओपन करण्याकरता मैदानात आले, त्यांच्यासोबत मनी फलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. आपण मालजीपाडा टीम करता आमच्यापर्यंत पारितोषिक पोहोचलंय. सविता संदेश पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या वतीनं पारितोषिक असेल. विकेट जो गोलंदाज मालजीपाडा टीमचा घेईल त्यांच्याकरता 200 रुपये आणि जो झेल पकडेल त्या खेळाडू करता 100 रुपये असं सन्माननीय सविता संदेश पाटील मॅडमकडनं हे पारितोषिक लावले गेले. पंचायत समिती सदस्य आहेत आणि आपल्या टीम करता आपल्या गावाच्या या खेळाडूंकरता पारितोषिक आलंय. सविता संदीप पाटील. तर मालजीपाडा टीम नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून त्याने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजी करण्याकरता यावेळेस त्यांनी प्रचारण केलंय. मनी स्ट्रायकर इनकडनं डावाची सुरुवात करण्याकरता सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीचा मारा असेल. बॉलिंग मार्कवरनं पहिले षटक घेऊन गोलंदाज मोहन पाटील जे बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत आहेत. मनोज मराठे मनी स्ट्रायकर इनकडनं. विरल नायर नॉन स्ट्राईक इनकडनं. 40+ चा हा सामना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात मॅच इथे स्टार्ट होतीये. पहिला चेंडू घेऊन जाण्याकरता बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीचा मारा असेल. गोलंदाजाच्या वतीनं मोहन पाटील त्यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. त्यांच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. पहिले षटक हाताळण्याची जी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर पडली आहे ती कशा पद्धतीने त्यांच्याकडनं पूर्ण केली जाते, कशा पद्धतीने त्यांच्याकडनं पार केली जाते. पहिला चेंडू मनीनं उजव्या यष्टीवर दिशा देण्याचा प्रयत्न केला. इथं मात्र थोडंसं मिसफील्ड झालंय, त्यामुळे एक धाव मिळाली. एकेरी धावेनं सुरुवात झाली आहे डावाची. पहिली एक धाव डाफलकावर अर्जित झाली. या षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मनोज मराठे मनी 4 षटकांचा सामना आहे. बघूया 4 षटकात किती धावा डाफलकावर उभारल्या जात आहेत मनीकडनं. विरल नायर खूप चांगली पंचांची भूमिका तर त्याने बजावली आहे, मात्र फलंदाजीमध्ये काय कामगिरी करतात ते बघायचं आहे. यावेळेस उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर पंचांनी त्याला वाईट म्हणून गणलंय. अतिरिक्त म्हणून चेंडूला इथं गणलं गेलं. या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू जो चांगल्या पद्धतीने हाताळला गेला, ज्यावर एक सिंगल आली. दुसरा चेंडू मात्र त्यावर एक अतिरिक्त धाव आपटून टाकलेला चेंडू. चांगल्या पद्धतीची फिरकी पाहायला मिळाली. छातीच्या लेवलनं चेंडूला यष्टिरक्षकापर्यंत घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. क्रिकेट हा मुळात प्रॅक्टिसचा खेळ आहे. आपण जर रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असू तर मग आपल्या बॅटमध्ये चेंडू आपल्याला टच होताना सहजतेने पाहायला मिळतील. मात्र जर प्रॅक्टिस नसेल तर मग चेंडू यावेळेस चांगला फटका, खूप सुंदर स्ट्रोक 38 सर्कलच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका, चेंडू सीमारेखा पार. चौकार 4 धावा. गोरगरिबांना त्यांचा सहारा मानी तो दादा लगावो यो सारा. मानी तो दादा लगावो यो सारा. मानी तो दादा लगावो यो सारा. मनान सच्चा हाय लय नेक तिलात बसलय राम. मनान सच्चा हाय लय नेक तिलात बसलय राम. चौकार आला. एक चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर तसा रूम दिला, त्याचा फायदा घेतला. चेंडूला चौकारामध्ये कन्वर्ट केलं. 4 धावा त्या चेंडूवर एकवटवल्या गेल्या. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं. षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता स्ट्रायकर इनकडे फलंदाज उभा आहे. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त होईल. क्लीन बोल्ड. खाली राहिला चेंडू, बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि चेंडूने कुठली उसळी यावेळेस प्राप्त केली नाही. निर्धा इथं मात्र विकेट मिळते. फलंदाज बाद. गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव. राहुल घरचं गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव. राहुल घरचं गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव. राहुल घरचं गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव. सन्माननीय सविता संदीप पाटील मॅडमकडनं इथं पारितोषिक येत आहे. विकेट करता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचा कॅश प्राईज मालजीपाडा टीम करता लावलं गेलं आणि झेल करता
₹100 पारितोषिक लावलं गेलं. मात्र यावेळेस यष्टी उद्ध्वस्त गेली आहे क्लीन बोलच्या स्वरूपानं. विलन रायल नायर यांना माघारी परतवलंय. सज्ज होतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवर. त्यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. चेंडू हवेत झेल होईल. विकेट मिळेल खेळाडू बाद. एक चांगला झेल विकेट. गोरगरिबांना त्यांचा सहारा मानितो दादाला गावयो सारा मानितो दादाला गावयो सारा मानितो दादाला गावयो सारा मनान सच्चा हाय लैनेक किलात बसलय राव मनान सच्चा हाय लैनेक किलात बसलय राव राहुल घरचं गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव राहुल घरचं गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव राहुल घरचं गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव. नवीन फलंदाज जग्गू. कायम एक स्मित हास्य या खेळाडूच्या चेहऱ्यावर आपण पाहतो. कुठलंही टेन्शन्स कधी तो घेत नाही. खूप चांगल्या पद्धतीचं वैयक्तिक आयुष्यही असेल. आणि यावेळेस चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर समोरच्या बाजूला पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सारंग मित्र मंडल दादाचं खूप लय दमदार खूप लय दमदार खूप लय दमदार सारंग डीजे बीट नाव गाजतय तालुक्यानं नाव गाजतय तालुक्यानं नाव गाजतय तालुक्यानं मलवा देवीच्या आशीर्वादानं दादा होतय ना. चौकार आलाय. 4 धावा आल्यात. या चौकारानं धाफलक जाऊन पोहोचलंय ते बरोबर 10 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. पहिल्या षटकानंतर 10 धावा धाफलकावर. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरील. दुसऱ्या षटकाकरता बॉलिंग मार्कवरनं तकदिली झाली. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विनोद म्हात्रे जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. विनोद म्हात्रे चांगलं क्रिकेट या खेळाडूनं सातत्यानं खेळलंय. आता 40+ तो आपलं नशीब कशाप कौशल्य आजमावतोय. मास्टर्सच्या संघामध्ये त्याला खेळण्याकरता संधी मिळतीये. बघूया कशा पद्धतीचा खेळ त्याच्याकडनं होतोय. येणाऱ्या चेंडूंवर तो कशा पद्धतीचा मारा करतोय. विनोद ची गोलंदाजी कशा पद्धतीची असेल. सर्कलला पण 3 4 नाही घेतला. झेल घेतल्याचं नाव दोन विकेट्स आपण आतापर्यंत पाहिली आहेत. पारितोषिक आहेत प्रत्येक विकेट करता. आणि ते पारितोषिक इथे मिळत आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. विनोद सज्ज होईल बॉलिंग मार्कवरनं. पहिलाच फुल टॉस चेंडू. इथं मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनकडे. वाईट +2 बाईज एकूण 3 ही धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 13 या धावसंख्येवर. जर आपण विचार केला तर अजूनही 6 चेंडू या षटकातील 4 षटकांचा सामना आहे. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेसचा चांगला चेंडू फुल्लर लेंथवर चेंडूला टाकलं. तिकडनं चेंडूला यष्टिरक्षकापर्यंत निघून गेलं. एक निर्धाव डॉट चेंडूची सांगायला पाहायला मिळते. चक्कू 40+ मधनं तो खेळ करतोय. खूप चांगला खेळ त्यानं वालीव प्रीमियर लीगच्या माध्यमातूनही दाखवला. अप्रतिम गोलंदाजी आपण त्याच्या वतीनं पाहिली आहे. यावेळेस चांगला चेंडू चांगली बाउन्स. टप्पा खेळल्यानंतर चेंडू बॅटच्या रेंजपासून थोडासा दूर राहतोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय. बॉलिंगची प्रॅक्टिस तर खूप आहे जग्गू यांच्या पाठीशी. मात्र फलंदाजीमध्ये प्रॅक्टिसचा थोडासा अभाव वाटतोय. कारण फलंदाजी कधी करताना आम्हाला ते पाहायला मिळत नाही. वन्स अगेन सुंदर चेंडू चांगला चेंडू निर्धाव डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनोदच्या माध्यमातून. अचूक लेनचा मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा वळलाय डाव्या यष्टीवर. अतिरिक्त बाहेर निघतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 वाढते. पुढे सरकते आणि धावून बसते बरोबर 14.
14 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आलाय रडार मध्ये, बॅट मध्ये आलाय, मग तो षटकार जाईल. मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमा रेखा पार, षटकार, 6 धावा. गोरगरिबांना त्यांचा सहारा, मानितो दादाला गावयो सारा, मानितो दादाला गावयो सारा, मानितो दादाला गावयो सारा. मनानं सच्चा हाय लय नेक, तिलात बसलय राव, मनानं सच्चा हाय Thank you, लय DJ. नेक. मला वाटतं मागच्या 15 वर्ष ते 20 वर्ष जग्गू यांची जी कारकीर्द आहे 20 वर्षाची, या 20 वर्षात पहिल्यांदाच बॅटिंग करत असावेत आणि त्याने एक षटकार मारलाय. मी 4 वर्ष वालू प्रीमियर लीग करतो, या 4 वर्षात एकदाही जग्गूला बॅटिंग करताना पाहिलेलं नाहीये. फक्त गोलंदाजी, एकच क्षेत्र आणि त्यावर त्याने लक्ष केंद्रित केलंय. डॉट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या जाऊन पोचते ती 20 या धावसंख्येवर. प्रतिषटक 10 ची सरासरी अद्यावत केली आहे. प्रत्येक षटकागणिक 10च्या सरासरीनं 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ठीक है, अभी 2 मैच है, अभी 1 मैच है, इस बार एक और मैच है, अभी 12 ओवर है. राहुल घरचं गाजतय नाव, नामचे दादाचं गाजतय नाव, राहुल घरचं गाजतय नाव, नामचे दादाचं गाजतय नाव, राहुल घरचं गाजतय नाव, नामचे दादाचं गाजतय नाव, राहुल घरचं गाजतय नाव, नामचे दादाचं गाजतय नाव. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वन सज्ज होतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वसंत प्रसन्न हे गोलंदाजी करण्याकरता येत आहेत. बघूया प्रसन्न यांच्याकडनं कशा पद्धतीची गोलंदाजी होईल, कशा पद्धतीचा मारा होईल. मात्र मनी हा एक मनीकडनं फलंदाजीची निश्चित रूपानं अपेक्षा केली जाऊ शकते. बघूया कसा खेळ करतोय. आपटून टाकलेला चेंडू ऑन साईडला मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, मात्र सिंगल घेत नाहीये किंवा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, त्यामुळे विकेटची शक्यता होती, त्यामुळे नाकारलंय. एक निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनी पुन्हा एकदा स्ट्रायकर इनकडनं खेळण्याकरता सज्ज होतोय. या षटकातील पुढचा चेंडू मनोज मराठे उर्फ मनी करता. बघूया कशा पद्धतीनं फटकेबाजी मनीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते येणारे उर्वरित चेंडूंवर. यावेळेस मात्र मनीने उडवलंय चेंडूला, पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका मनीच्या बॅटमधनं, चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. मनीच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस थोडासा खाली राहिला, निर्धावाच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघून जातोय. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 3 चेंडूनंतर धावफलक 26-26 या धावसंख्येवर. प्रत्येक षटकागणिक 10 ची सरासरी अद्यावत केली आहे. 10च्या जवळपासच्या सरासरीनं धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. वन्स अगेन ब्युटिफुल लाईन, सुपर गोलंदाजी, एक चांगला चेंडू, निर्धाव, डॉट बॉल. बंदिस्त केलंय. आता मात्र मणीला बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. एक षटकार जरी त्याच्या बॅटमधनं आला असला, त्या व्यतिरिक्त पूर्णपणे शांत ठेवलंय. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेस मनीनं पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला स्ट्रोक थांबवलंय, मात्र चेंडूला एक धाव घेतली जाईल. एकेरी धाव्याने धावसंख्या 1 वाढेल. एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकेल, पुढे सरकून जाऊन पोहोचेल 27-27 वर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडू नंतर 27 धावा धावफलकावर. षटकातील अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया कशा पद्धतीनं हा चेंडू हाताळला जाईल, कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केला जाईल. 5 चेंडूत 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. रोखून धरलाय गोलंदाज प्रसन्न यांनी. अगेन थोडंसं शॉर्ट ठेवलं चेंडूला, फलंदाजाच्या रेंजपासून दूर ठेवलं. निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडूला काढलं गेलं. निर्धाव चेंडू बरोबरच 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. 3 षटकांनंतर धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक जाऊन पोचले 27 या धावसंख्येवर. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. शेवटचं षटक बघूया कुठल्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर आणलं जाईल, कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल.
शेवटचं षटक बॉलिंग मार्कवरनं ते हाताळण्याकरता गोलंदाज जितू. बघूया कशा पद्धतीचा मारा त्यांच्या वतीने केला जाईल. काय गोलंदाजी ते करतायत, कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न करतायत. मनी थोडासा शांत फलंदाजी झाली आहे यावेळेस, मात्र तो शांत राहणार नाही. यावेळेस चेंडूला त्याने पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. मनीच्या बॅटमधनं आणखी एक मोठा फटका, षटकार 6 धावा. यावेळेस मनीनं पुन्हा एकदा एक जबरदस्त प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पार. मनीच्या बॅटमधनं आणखी एक षटकार 6 धावा. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस चांगला फटका, सुंदर स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडूला थांबवणं कठीण असेल, चेंडू निघून जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स पाहिला मिळाला. यावेळेस चेंडू टप्पा खाल्यानंतर डाव्या स्टीवर राहिला, तिकडनं बाहेर निघतो, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या वाढते, 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते ती 44 मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होती. एक चांगली टोटल उभी केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. धाफलकात वाढ झाली आहे, धाफलक पुढे पुढे सरकत चालला आहे. मात्र धाफलक खूप चांगल्या पद्धतीने धाफलकावर वाढवलं जात आहे. खूप चांगली मोठी टोटल उभी करण्याच्या दृष्टीनं निर्णय यावेळेस घेतलाय फलंदाज मनीनं. चांगली फटकेबाजी तो मैदानात दाखवतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न, चेंडू पायाला लागून निघून गेला वेगानं सीमारेषे पलीकडे. चौकार 4 धावा. वेग आता मात्र प्रचंड आहे धावसंख्येला, कारण वेगानं धावफलक 50च्या दिशेने त्यानं वाटचाल केली आहे. ऑन्स अगेन ब्युटिफुल, सुपर. आणखी एक चांगला फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. जबरदस्त फलंदाजी होती, जबरदस्त फटकेबाजी होती. मनीनं जबरदस्त तडाखे यावेळेस द्यायला सुरुवात केली. मोठ्या फटक्यांकरता ओळख आहे मनीची. मनीची ही एक प्रदीर्घ कारकीर्द आहे. 15 ते 17 वर्ष तोही या टेनिस क्रिकेटमध्ये त्यानं आपली घालवली आहेत. खूप चांगला खेळ त्यानं या टेनिस क्रिकेटच्या विश्वात दाखवलाय. खूप चांगल्या पद्धतीनं तो या टेनिस क्रिकेटमध्ये मागच्या कित्येक वर्षापासून आपलं कौशल्य दाखवतोय. व्हाईटचा इशारा आलाय, धाफलकात आणखी वाढ होईल. धाफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल बरोबर 55 धावा. या षटकात आतापर्यंत 28 धावा आल्यात. खूप महागड षटक आहे. खूप दिशाहीन गोलंदाजी झाली आहे. अचूक टप्पा पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मोठ्या फटका करता जायचं होतं. चेंडू परफेक्ट मिडल जरी नसला तरी
एक सिंगल या चेंडूवर घेतली जाईल. या सिंगलनं धाफलक वाढले 1 आणि पुढे सरकले जाऊन पोचले 56 विजयाकरता. विजयाकरता 57 या धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 57 धावा. एक मोठं टार्गेट सेट केलं गेलं. बघूया एक अशा पद्धतीनं 57 धावांचं हे मोठं टार्गेट जे सेट केलं गेलं ते पूर्ण केलं जाईल. कारण विजयाकरता 57 धावांची मोठ्या टार्गेट चेस करण्याची गरज आहे. बघूया कशा पद्धतीनं हे 57 धावांचं टार्गेट चेस केलं जाईल टीम मालजीपाडाकडनं. खराब गोलंदाजी आपण शेवटच्या षटकात पाहिली. आणि बिना लग्नाची बी होती. तुला कशी पाहिजे? मला दोन्ही बी चालते. पायथन बघितलं का पायात? शुक्रिया डीजे सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे 40+ का मैच और मालजीपाड़ा के लिए बिल्कुल इनाम आता बा. पंचायत समिति सदस्य सविता संदीप पाटिल इनकी तरफ से इनाम है. हर छक्के के लिए अब इनाम है. सविता संदीप पाटिल इनकी तरफ से छक्के के लिए 200 का इनाम है और चौका आएगा तो वो 100 का इनाम मिलेगा बल्लेबाजों को. लक्ष्य की बात करें तो लक्ष्य है 57 रनों का 4 ओवर का मैच है. समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. बहुत सारे लीजेंड खिलाड़ी इस वक्त आप देख सकते हैं और प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर जा रहे हैं. इससे पहले मैंने एक सफाला में टूर्नामेंट देखा था, खास करके मास्टर कप, और सफाली का बहुत अच्छा मैदान, बहुत सारे खिलाड़ी, बहुत सारे लीजेंड खिलाड़ियों के साथ कमेंट्री करने का मौका मिला था. अंपायर के तौर पर दोनों अंपायर धीरे धीरे मैदान के अंदर जा रहे हैं. अचित मात्रे, आशुतोष व्यवहारे. और ये मुकाबला अगर देखें तो प्रारंभिक बल्लेबाज की तरफ निगाहें रहेगी. किशोर मात्रे 40 के पास क्रिकेट खेलना आसान नहीं है. बहुत सारे लोग रिटायरमेंट लेते हैं, लेकिन 40+ के कारण एक बार फिर सबको खेलने का मौका मिला. एक बार फिर मुंबई से, एक बार फिर नवी मुंबई की बात या एक बार पालघर की बात, ठाणे की बात है. तो जो क्रिकेट के लिए मेरे हिसाब से ये जो सारे खिलाड़ी हैं वो किसी पैसे के लिए नहीं खेलते, अपने फिटनेस के लिए खेलते हैं और ट्रॉफी के लिए खेलते हैं. तो इस मैच में ईमानदारी हो गई. बहुत से लोगों को अच्छा नहीं लगेगा, लेकिन ये भी कहना बहुत ज़रूरी है.
सारंग मास्टर्स और मालजी पड़ा मास्टर के बीच ये मुकाबला मास्टर कप वालीबॉल आप देख रहे हैं। प्रतियोगिता की बात करें, आज का दिन बहुत इंपॉर्टेंट है, ग्रैंड फिनाले के दिन है, 57 रनों की ज़रूरत है। लक्ष्य की बात करें तो बहुत अच्छा लक्ष्य रखा हुआ है। एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ सीधा मैच की तरफ रुख करते हैं। एक मीठे गाने के साथ वापस आएंगे। शुक्रिया डीजे। नौजवान के ऐतिहासिक मैदान पर चल रहा यह मुकाबला। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर मोहन और किशोर, स्ट्राइकर एंड पर मोहन है, नॉन स्ट्राइकर एंड पर किशोर। एक खिलाड़ी इस वक्त थोड़ा सा जो है थर्डमैन क्षेत्र की तरफ, पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी तैनात है। सारे खिलाड़ी दायरे के अंदर है। ऑनसेट की तरफ देखिए तो ऑनसेट पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर है, मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है और डीप स्केल का खिलाड़ी भी बाउंड्री लाइन पर, फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर है। गेंदबाजी का बाग टोसा बलते हुए थोड़ी रणनीति चेंज की है। इससे पहले रविकांत के हाथ में गेंद थी, अब एक थोड़ा बदलाव, रमेश पाटिल गेंदबाजी करेंगे। इनका पेट नेम में याई, पैर से उनको याई कहते हैं। इस वक्त विकेट की ज़रूरत है क्योंकि ये मैच अगर आपको बनाना है, 57 को आप डिपेंड करना चाहते तो विकेट लेना बहुत ज़रूरी, और 50 प्लस के खिलाड़ी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार रमेश, कम बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की पहली गेंद सामना करेंगे मोहन, स्ट्राइकर एंड पर मोहन है, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज किशोर। अच्छी तादाद में दर्शक मौजूद इस मैच का मजा लेते हुए। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। अजीत म्हात्रे हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर यह सिंगल आता हुआ और टीम का खाता खुलेगा। माझीपाड़ा की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। जीतने के लिए 57 रनों की ज़रूरत है। ऑफसेट पर 5, ऑनसेट पर 4 खिलाड़ी है। ये फील्डिंग की जमावट है बल्लेबाज मोहन प्यारे के लिए। कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को ड्राइव किया, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, लेकिन एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी इस बार पूरा आर्मन के साथ अपने राइट साइड की तरफ जाते हुए बहुत ही सुंदर अंदाज में गेंद को फील्ड किया, लेकिन एक रन नहीं बचा पाएंगे। सिंगल के साथ बल्लेबाज मोहन का खाता खुलता हुआ। मोहन पहुंचे एक पर रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के। टीसीपी लाइव के माध्यम से टूर्नामेंट आप देख रहे हैं। क्या अच्छा आयोजन इस टूर्नामेंट का। राहुल जी घरत इनके नेतृत्व में यह टूर्नामेंट चलता हुआ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज किशोर, सुंदर तरीके से बॉलर के सर के ऊपर से खेलते हुए एफर्टलेस शॉट, 4 रन मिलेंगे। दर्शन स्टोक और बल्ले के बीचों बीच गेंद लगते हुए क्या कमाल का शॉट है ये। शुक्रिया, बहुत ही सुंदर तरीके से थोड़ा सा आगे आए और बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से खेलते हुए थोड़ा इनसाइड आउट जरूर खेले और गेंद बॉलर के सर के ऊपर से बॉडी की तरफ जाते हुए विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज किशोर का। रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की बात करें तो वाइड के साथ शुरुआत की थी, उसके बाद में एक सिंगल आया था और उसके बाद में वो चौका आया है। इस बार गति परिवर्तन था, बहुत अच्छा टिप्पा था। टप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमा भाई, गति परिवर्तन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। पहला ओवर प्रगति पर है रमेश, बहुत महत्वपूर्ण गेंदबाज, क्षमता बहुत है इनके अंदर और अनुभव की कोई कमी नहीं है, अनुभव के भंडार है। स्ट्राइकर पर बल्लेबाज से तैयार है किशोर। इस बार मिस टाइम शो है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद या लॉन्ग ऑन की तरफ है, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है। बहुत सुंदर कैच, बल्लेबाज किशोर बैक टू द पेवन। खूप सुंदर गाणी या ठिकाणी निश्चित वाजवली जात आहेत। मराठी, हिंदी वेगवेगळ्या भाषांमधली अतिशय सुंदर चेंडू होता। खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात किशोर फसत आहेत।
यावेळेला छान पद्धतीने ड्राईव्ह केला आहे, सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं आहे. धावपलका धावांचा विचार केला तर 6 आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो प्रसन्न. रमेशच्या या षटकात आत्तापर्यंत आलेले आहेत त्या 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट पण त्याच्या डाव्या हाताकडनं. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक बहुधा झेल होईल. फलंदाज बाद होतोय. मोहन या ठिकाणी परत आहेत. 2 गडी बाद 6, 57 धावांचा पाठला करत असताना मालजीपाडा. एका ब्रेक नंतर परत येऊ. थोडा ऑफस्टमच्या बाहेर जाऊन शपल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होते. स्क्वेअर लीगला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. अनिलकडून हे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण होतं आहे. 18 चेंडू 51 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये अत्यंत तिखट मारा केला आहे रमेशनं. 6 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद केले. अतिशय अनुभवी असे गोलंदाज. 53 वय आहे आणि अशा वेळेला त्यांना प्रेमानं जर म्हटलं तर याई असं म्हणतात. या मैदानात त्यांनी खूप चांगली कामगिरी यापूर्वी केलेली आहे आणि अजूनसुद्धा भेदकता नसेल, वेग प्रचंड नसेल, पण अचूकता आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला होतो. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणिक उत्तम दर्जाचं होतं आहे आणि यापूर्वी आपण बघितलं अशरफ मंसूरीचे 2 कॅच सोडले गेले. परिणाम काय झाला? इथं झेल सोडले तर 57 धावांचा पाठलाभ आपोआप होऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. रविकांत आणखीन एक अनुभवी गोलंदाज या स्पर्धेमध्ये अप्रतिम अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. फ्लाइंग स्लिप, पॉईंट, कवर, एक एक्स्ट्रा कवर आणि एक लॉंग ऑफ. संपूर्ण स्पर्धेतला विचित्र चेंडू आहे आणि आता फलंदाज मारण्याकडनं सरचवला आहे. हे क्रिकेटमध्ये फार कमी वेळा घडतं. आता मास्टर कपमध्ये खेळतात. यापूर्वी मला वाटतं लीगमध्ये खेळतो तेव्हा अशा प्रकारचा चेंडू कुठेही आला नव्हता. कट करायचा चेंडू, अत्यंत सुंदर पद्धतीने गोलंदाजी आणि डावखुरा गोलंदाज आहे. या स्पर्धेत सातत्यानं त्यांनी राऊंड विकेट मारा केला आहे. नियंत्रित गोलंदाजी करत निश्चितच आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो यावेळेला रविकांत. धावपलकावरती मालजीपाड्याचा संघ आणि त्यांची धावसंख्येचा विचार केला 6 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आहे. जितू राऊत मधल्या पडीत फलंदाजी करण्याकरता आला आहे. आता भरपूरच रविकांतचं कौतुक झालं आहे आणि म्हणून त्याने चेंडू उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर टाकला आहे. रविकांतच्या अशा प्रकारची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत केलेली नाही आहे. त्यावेळेला चांगला फटका केला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टमच्या बाहेर जातो आहे. कव्हर पॉईंटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतं आहे. 1 धाव मिळते. एका धाब्याने धावपलक पुढे सकते धावसंख्या होत आहे ती 7. प्रसन्नाला मात्र एक चांगली इनिंग खेळावी लागेल. मालजीपाड्याचा संघ आता 8वरती पोहोचतो आहे. प्रसन्न आपलं खातं खोलतोय. 3 चेंडूनं तो सामोरा जातो आहे. आत्ता जर बघितलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेला दर्जेदार फटका आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू टोलावला. चेंडू जातोय काऊकरणाच्या डोक्यावर सीमा पार आणि हा येतोय अत्यंत जबरदस्त षटका. पंचायत समितीच्या सदस्या सौ सविता संदीप पाटील यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला चांगला चेंडू गोलवर टप्प्याचा टाकलेला फ्लाईट दिलेला चेंडू आहे. उंची दिलेल्या चेंडूवरती निश्चित फलंदाज प्रसन्न जितू राऊत या ठिकाणी फसत आहेत. एक षटकार तुटवला होता त्यानंतर ते बाद होत आहेत आणि मालजीपाडा संघाला या ठिकाणी आणखी एक धक्का बसतो. सुंदर गोलंदाजी. खोरवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटला स्पर्श करतोय. बॅटची आतली कडा आणि त्यानंतर लेग स्टंपवरती आदळतोय. प्रसन्न मैदानात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला रविकांतची अत्यंत सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी तो करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट जात आहेत. ही डोकेदुखी असेल मालजीपाडी संघासाठी. 13 चेंडू 43 धावा असं आव्हान आहे. आव्हान फार मोठं आहे. त्यासाठी एका फलंदाजानं विस्फोटक फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. या षटकात आत्तापर्यंत ज्या धाबा आल्यात ते जर बघता एक षटकार आला होता आणि त्यानंतर गडी बाद होतोय. ज्यावेळेस षटकार येतो मोठे फटके येतात त्याच मोमेंटम जो आहे तो निश्चितच फलंदाजाच्या दिशेनं जात असतो आणि अशा वेळेला विकेट जर जात असेल तर पुन्हा एकदा रविकांतच्या दिशेनं हा मोमेंटम जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो विनायक.
अप्रतिम गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी केली जाते. दर्जेदार मारा, तिखट मारा केला आहे आणि अशा रीतीनं एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकात धावा आहेत त्या 14, 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करत असताना मनोजनं अप्रतिम फलंदाजी करत 13 चेंडू 37 धावा कुठल्या. रविकांतनं 1 षटकार ठोठावला 6 धावावरती. विरल नायर 4 धावा आहेत. दुसऱ्या बाजूला मोहन पाटीलनं अप्रतिम गोलंदाजी करत 10 धाबात 2 गडी बाद केले. तर जितू जो 6वरती खेळतोय आणि आता अडचणीत संघ आहे मालजीपाड्याचा. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता. मनोजनं ज्या 13 चेंडू 37 धावा केल्या अशा प्रकारची एक विस्फोटक इनिंग आपल्याला साकारावी लागेल. त्यावेळेस तुम्ही या सामन्यात परत याल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अजित कदम मारा करतोय. यावेळेला मोठा पटका खेळ अत्यंत सुधारित स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखेच्या पार जातोय. शिवबाचा छाबा आणि या आल्या 6 धावा. थँक्यू डीजे. यावेळेला मिडन आणि लेग स्टंपवरती चेंडू होता. सुंदर पद्धतीनं चेंडू ढाळला. चांगली पोझिशन बनवली. शरीराचं संतुलन चांगलं होतं आणि चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. या 6 धाबाने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. धावफलकात धाबा त्या 20-3 गड्याच्या मोबदल्यात 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. नवजीवनच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. मास्टर कपमधला मॅच आहे. विनायकने खातं खोललेलं आहे. अजितच्या गोलंदाजीचं जे स्वागत आहे ते षटकारांनी झालेलं आहे. थोडासा आकूट टप्प्यातला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. मात्र चांगलं शरीराचं संतुलन झालं. खराब क्षेत्रक्षण होते त्याचा फायदा घेत मालजीपाडाच्या दोन्ही फलंदाजांनी या 2 धाबा पूर्ण केलेत आणि या 2 धाबांनी धावसंख्या पुढे सरकते. 22 धाबात 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करत असताना 10 चेंडू आणि 35 धाबाचं समीकरण आहे. एक फ्लाइंग स्लिप पॉईंट, कव्हर पॉईंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बहुधा झेल तर होणार नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. झेल तर होत नाही आहे. प्रयत्न चांगला होता. इथून जर काही चूक झाली असतं चेंडू सीमारेखेच्या दिशेने गेला असता. कव्हर करण्याकरता कोणी नव्हतं. 9 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आहे. एक मोठा फटका खेळणं फार गरजेचं आहे. या स्पर्धेत तुम्हाला जर जिंकायचं असेल तर निश्चितच 1-2 मोठे फटके खेळणे फार गरजेचं आहे. इथून तो मोमेंटम तुमच्या बाजूला यायला हवा. त्यासाठी मात्र आता प्रयत्न करणं फार गरजेचं आहे फलंदाजाला. अजित कदम यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला. आकूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची वरची कड घेतोय आणि जातोय थर्ड मॅन पट्ट्यामध्ये. ह्या 2 धावा निश्चित मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 57 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचते ती 26-3 गड्याच्या मोबदल्या. 8 चेंडू 31 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा मॅच आपण सर्वजण या ठिकाणी बघताय. TCP लाईव्हच्या माध्यमातून मास्टर कपमधला हा मॅच आहे आणि त्यानंतर वाली प्रीमियर लीगमधला अत्यंत दर्जेदार मॅच आपण बघणार आहोत. दुसरा क्वालिफायरचा मॅच. राहुल जिगरल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आहे. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला मात्र मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय बेगाने चेंडूकडे येतोय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. या 2 धावा आरामात पूर्ण होतील आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकेरी दुहेरी धावेने फार काही साध्य होणार नाही आहे. या स्पर्धेमध्ये मालजीपाडा संघाने षटकार चौकार ठोठवले तर सविता संदीप पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. 28 धाबात 3 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता. यावेळेला बदलली तर चांगलं होतं परंतु चेंडूच्या पीचपर्यंत पोहोचलं नाही आहे. अजित कदमचा निर्धाव चेंडू येतोय. या षटकातला शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. एकूण धावफलकावर विचार केला 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. याचा अर्थ चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला करावी लागेल. एक ब्रेक येतोय. ब्रेकनंतर आपण पळूया कारण आपण बघतोय मास्टर कप. बाबा किरण्या खा माझ्या ऐकून. आलो तुमच्या वाटी. थँक्यू डीजे. या षटकात म्हणजे मागचं जे षटक होतं त्या षटकात एक षटकार देखील आला मात्र त्यानंतर जे सातत्य अपेक्षित होतं 2-3 मोठे फटके आवश्यक होते ते काही आले नाही आहेत. विरल नायर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. खेळण्याची जबाबदारी असेल ती फलंदाज विनायकची ज्यानं खातं खोललेलं नाही आहे आणि अशा वेळेला तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. या षटकातला पहिला चेंडू. विरल नायर आपल्या पावलोत्रीमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करून त्यांनी हा गडी बाद केलेला आहे. सेट झालेला बॅट्समन प्रसन्न या ठिकाणी बॅक टू द पॅबल येतोय. मालजीपाडा 28 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विकेट जात आहे याचा अर्थ एक मधुर गाणं येते.
अरे बाबा किरण्या का माझ्या ऐकून थँक्यू डोजे. अत्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोमध्ये बघा कशा पद्धतीनं यावेळेला बदलणीचा वापर केला होता. चेंडू नीटच्या बॅटमध्ये नव्हता आला आणि यावेळेला विरल नायरनं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोमध्ये केलं आहे आणि चेंडू यष्टँकडे पाठवला आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा मिळतो आहे. 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता. मालजीपाडाचा संघ ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, परंतु या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं मनोज मराठेने जी फलंदाजी केली ती अफलातून होती. धुव्वाधार बॅटिंग केली. सुंदर गोलंदाजी विरल नायरकडनं. टप्प अचूक आहे. 1 धाव घ्यायची की नाही हा प्रश्नचिन्ह अजून आहे, परंतु 1 धाव पूर्ण होते आणि एकेरी धावेने धावसंख्या वाढते. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेग बायचा इशारा या ठिकाणी आशुतोष व्यवहारे करत आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुरू असलेली नवजीवनच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा वाली प्रीमियर लीग आणि त्यानंतर आत्ता मैदानात सुरू असलेला जो खेळ आहे तो मास्टर कपचा आहे. मालजीपाडा 29 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू 28 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर जातो. डावखुरा गोलंदाज आहे आणि यावेळेला झेल पकडण्याकरता जे तंत्र होतं ते थोडंसं चुकीचं आहे. 2 धावा निश्चित मिळतील. आता इथे मात्र चेंडू डिक्लेअर क्षेत्राकडे गेला की नाही बघूया की 1च धाव काढलेली आहे. 1च धाव मिळते. या ठिकाणी पंच सांगतात की 1च धाव आणि या एकेरी धावेने धावसंख्या वाढते. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. याचा अर्थ विजयाचा सुगंध, विजयाचा दरवळ जो आहे तो निश्चितच जातोय गोलंदाजी करण्याच्याच दिशेनं. अप्रतिम अशी कामगिरी विरल नायरकडनं आपण बघतोय. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली जाते. अचूकता आहे. डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या गोलंदाजी बघणं आणि फलंदाजी बघणं हे निश्चितच स्वप्नवत असतं आणि तशाच प्रकारचं आता चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेला पुढे सरस्तावर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा चांगला टायमिंग नाही. चेंडू जातोय लॉंग ऑनला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण जो आहे तो लॉंग ऑनला जातो आहे आणि अशा रीतीनं या सामन्याचा विचार केला. 1 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. वालीव मास्टरने अप्रतिम कामगिरी केली आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर मनोज मराठेचं फार मोठं योगदान आहे. स्वीप केला आहे. क्षेत्ररक्षक निश्चित आहे आणि अशा रीतीनं हा सामना समाप्त झालेला आहे. वालीव मास्टरनं सामना जिंकला आहे. मालजीपाडाचा संघ पराभूत होतोय. एक मोठा विजय वालीव संघानं प्राप्त केलेला आहे. झूठ बोल के छावे के मकान पे पापा ने पकड़ा तुझे दारू के दुकान पे इससे ज्यादा बोलूंगा तो शॉर्ट हो जाएगा जान दे ए करेगी डोका खुले आम में मम्मी को झूठ बोल के छावे के मकान पे पापा ने पकड़ा तुझे दारू के दुकान पे इससे ज्यादा बोलूंगा तो शॉर्ट हो जाएगा थँक्यू डीजे. ए करेगी डोका. यानंतर होणारा जो अतिशय महत्त्वाचा सामना असेल 2 मातब्बर संघ आहेत. पृथ्वी फायटर्स, पृथ्वी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला